तुम्हाला अशा काही बातम्या आहे की तुमची भेट झाली आणि तुम्हाला समज देण्यात आली, काय झालं नेमकं ते सांगा. माझी वेणुगोपालजींशी भेट काल झालेली नाही, त्यामुळे या बातम्यामध्ये तथ्य नाही. काल तुम्ही कुठे होतात आणि त्या बातम्या? काल मी दिवसभर चंद्रपुरात होतो. चंद्रपूरला सकाळीच मी इथून चंद्रपूरला गेलो. काल मी चंद्रपुरामध्ये संध्याकाळी चंद्रपूरला बल्लारशाह शहरामध्ये माझा सत्कार होता आणि गांधी भवन नव्या इमारत काँग्रेसची होत आहे त्याचं भूमिपूजन काल संध्याकाळी बल्लारशाह शहरामध्ये होता. जाहीर सभा होती आणि मला काल दुपारी अनेक पत्रकार पण चंद्रपुरात भेटले. पुण्याच्या भाषणानंतर त्या काळामध्ये काही झाली का भेट? नाही, माझी भेट झालेली नाही. इंडिया आघाडीची पहिली सभा लोकसभेची या बातम्या कोणी प्रस्तुत केल्या आणि मग असं मानायचं का काँग्रेसमध्ये गटतंड ते परवा दिसले महाराष्ट्र सभागृहामध्ये ते कायम आहे? नाही, मला माहीत नाही कोणी प्रसिद्ध केल्या, कशाच्या आधारे केल्या, पण माझी भेट झालेली नाही काल. हो, इंडिया आघाडीची लोकसभेची पहिली बैठक नागपुरात घेण्याबाबत चर्चा सुरू आहे. तुमचे काही नेते तयार आहेत का? तुमचं काय मत आहे? नाही, दोन गोष्टी आहेत की एक तर इंडियाची बैठक घ्यावी किंवा इंडियाची सभा, त्यामध्ये सर्व इंडियाचे घटक पक्षाचे नेते त्या सभेला उपस्थित राहावेत अशी चर्चा आहे. अंतिम झालेलं नाही, पण त्यांनी मात्र महाराष्ट्राच्या नेत्यांच्याकडे विचारणा केलेली आहे. महाकाळाच्या सभागृहामध्ये त्या दिवशी जे वाद झाले या संदर्भामध्ये आरोप प्रत्यारोप सुरू झाले, तक्रारी सुद्धा गेल्या. विकास ठाकरे यांनी ज्या पद्धतीनं म्हटलं आहे जिचकार यांना पक्षात ठेवू नये त्यासाठी काही आक्रमक झाले लोक. दुसरीकडे या प्रकरणामध्ये जिचकार यांनी म्हटलं की विकास ठाकरे यांच्या समर्थकांवर कारवाई करा. हे प्रकरण कुठपर्यंत गेलं आहे? त्या ठिकाणी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले उपस्थित होते. त्यांना सर्व वस्तुस्थिती माहिती आहे आणि त्यामुळे तो त्यांचा अधिकार आहे. तो त्यांनी तिकडे प्रत्यक्ष उपस्थित असल्यामुळे तो त्यावर काय करायचे ते निर्णय घेतील. जरांगे पाटील यांची आज सभा आहे, कसं बघता? प्रचंड मोठी गर्दी आहे. काँग्रेसचे वरिष्ठ नेते, विरोधी पक्ष नेते राज्याचे म्हणून काय भूमिका? नाही, जरांगे पाटलांच्या उपोषणाला मुख्यमंत्रीपासून अनेक नेते जाऊन आलेत. आता हा विषय सरकारचा आहे. मराठा समाजाला न्याय द्यावा त्याला आमचा अजिबात विरोध नाही, विरोध असायचं कारण नाही. सरकार आता या संदर्भात दिलेलं आश्वासन किती आश्वासनाची पूर्तता करते आणि मराठा समाजाला काय न्याय द्यायचा तो सरकारने ठरवायचा आहे, त्याच्याशी आमचा काही संबंध नाही. ओबीसी यात्रा जी काढण्यात आली होती भाजपच्या वतीनं, ओबीसी जागर यात्रा, त्याचा समारोप झाला पोरादेवीमध्ये, ती सेवाग्राम सुरू झाली होती. या यात्रेमुळे काही फरक पडेल आणि यात्रेच्या संदर्भात ओबीसी नेते म्हणून काय म्हणतात? नाही, निवडणुकीच्या तोंडावर या यात्रा नेहमी होत असतात, पण 5 वर्ष ओबीसीसाठी काय केलं आहे हे जनता विसरत नाही. योग्य वेळी ओबीसी समाज आणि जनता अशा यात्रेच्या संदर्भात नेमकी काय भूमिका घ्यायची ते ठरवेल. फडणवीसांनी टीका केली, तुम्ही ओबीसी विरोधी आहात अशी काँग्रेसवर टीका केली. ते म्हटले की वसतिगृहाचा जो प्रश्न तुम्ही उपस्थित केला तर विजय वडेट्टीवार ओबीसी मंत्री असताना त्यांनी का वसतिगृह केले नाही? असं आहे, त्यांनाही माहिती आहे. आता 2 वर्षाच्या कालावधीमध्ये ज्यावेळेस सरकार आली हे देवेंद्रजींनाही माहिती आहे की कोरोनाचा काळ होता. कोरोनाच्या काळामध्ये जे निर्णय घेतलेत आणि त्याची अंमलबजावणी सुरू झाल्यानंतर सरकार गेलं. आम्ही काही 5 वर्ष सत्तेत होतो असं नाही. मागचे 5 वर्षे त्यांचं सरकार होतं 14 ते 19. त्यांनी काय ओबीसीसाठी केले? महाज्योतीची संस्था ही निवडणुकीच्या तोंडावरच, निवडणूक डिक्लेअर झाल्यानंतरच त्यावेळेस फडणवीस सरकारने निर्णय घेतला, पण त्याची अंमलबजावणी मी केली आणि महाज्योती नागपूरला कार्यालय आणलं. त्यामध्ये जवळपास 10,000 विद्यार्थ्यांना, ओबीसीला अनेक विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीपासून तर फॉरेन स्कॉलरशिपपासून तर IAS IP आपल्या UPSC MPSCच्या स्पर्धा परीक्षापर्यंत, त्यामध्ये PhD अनेक विषय त्यावेळेस मी हाताळून त्या विद्यार्थ्यांना आम्ही स्टायपंड दिला. जे आज चंद्रपूरमध्ये त्या ठिकाणी म्हणजे वैमानिकाचा प्रशिक्षणाचा जे काही विषय आहे तो विषय मी घेतलेला होता, फायनल झालेला होता. चंद्रपूरला आपण जसं नागपुरात सुरू केलं तसं चंद्रपुरामध्ये सुद्धा सुरू करण्याचा निर्णय मी माझ्या काळातच झालेला होता. राहिला वसतिगृहाचा निर्णय झाला
सरकार गेली मार्चमध्ये, सरकार पडली, इम्प्लिमेंट व्हायचं होतं आणि त्यावेळेस तर 2 वर्ष वसतिगृह बंदच होती, सगळी शाळा बंद होत्या, अनेक प्रश्न होते, त्यांनाही माहीत आहेत. पण त्यांनी आता काय करायचं ते त्यांनी ठरवावं, सरकार त्यांचं आहे. वसतिगृहाचा निर्णय आम्ही घेतला होता आणि घरकुलाचाही निर्णय आमचा होता. दोन्ही अंमलबजावणी करावी आणि स्वाधार योजना, विद्यार्थ्यांना वसतिगृहात प्रवेश मिळत नाही, ते सुद्धा सुरू करावं, ही आमची मागणी आहे. जागर यात्रा काढून उपयोग होणार नाही. त्याचं आमच्या ओबीसीना तुम्ही काय देताय? तुम्ही 3 वर्षामध्ये क्रिमिनलची मर्यादा वाढवायची होती, 8 वर्ष झालेत. केंद्र सरकार ओबीसीच्या क्रिमिनलची मर्यादा वाढवत नाही आहे, ते त्यांनी करून घ्यावं. त्यामुळे 150 मुलांचा आमचा ओबीसीच्या पोरांचं क्रिमिनलची मर्यादा न वाढवल्यामुळे त्यांना MPSC पास होऊ नये, त्यांना नोकरी मिळाली नाही. फार प्रचंड नुकसान या ओबीसी मुलांचं झालं, हे माहीत आहे. केंद्र सरकारने नाकारलं आणि 150 मुलं आपल्या UPSC पास होऊ नये. अनेक जिल्ह्यामध्ये ते कलेक्टर म्हणून आज आम्हाला दिसले असते ओबीसींचे मुलं, अनेक जिल्ह्यामध्ये प्रशासकीय अधिकारी म्हणून पदावर दिसले असते, पण त्यांना का डावललं याचंही उत्तर त्यांच्याकडे कदाचित असेल. त्यापेक्षा अत्यंत महत्त्वाचा विषय की ओबीसी समाजाची समस्त मागणी आहे की तुम्ही जातनिहाय जनगणना करा, ती करण्यामध्ये काय अडचण आहे हेही सांगितलं पाहिजेत. मग सांगावं तुम्ही ओबीसीसाठी काय केलं आणि ओबीसीसाठी मंत्रालय काढणं आणि मंत्रालयाला किती पैसे दिलेत याचंही उत्तर कदाचित आम्हाला अपेक्षित आहे. त्यामुळे जागर यात्रा काढणं आणि ते कोणाच्या नेतृत्वात काढावी? देशमुखांच्या नेतृत्वात जागर यात्रा ओबीसींची असावी, यापेक्षा दुर्दैव काय असावं? काल फडणवीस म्हणाले की जसं ओबीसी समाजाचा नारा आहे की ज्याची जितकी संख्या तितकी त्यांची भागीदारी, तर मग देशामध्ये एकाच कुटुंबात इतके वर्ष इतके पंतप्रधान का? त्यांनी काँग्रेसवर टीका. हे बघा, देशातली जनता पंतप्रधान ठरवत असते आणि ओबीसीला देण्यासाठी सरकारचं काम असते. सरकार आणि सत्तेची गल्लत करणं आणि त्यातून पळवाटा काढणं. राहिला विषय इतके वर्ष कोण होते, तर इतके वर्ष कोण होते तर नेहरू जे होते त्यावेळेस देशाच्या स्वातंत्र्यानंतर आले. इंदिराजी आल्या, इंदिराजींचा मृत्यू झाल्यानंतर त्या काळामध्ये राजीव, पण या सगळ्यांनी या देशासाठी रक्त सांडलं आहे. त्यामध्ये मग इंदिराजी असू देत किंवा राजीवजी असू देत, त्यांचं रक्त या भूमीमध्ये गेलेलं आहे, शहीद झालेले आहेत, बलिदान दिलं आहे त्यांनी. ते काय उगीच पंतप्रधान पदावर आरूढ होऊन ऐशोआराम केले नाहीत, त्यांनी काही भ्रमणवारी करून मजा मारली नाही. या मातीसाठी हे दिकावी, हे मातृभूमी, ही भूमी च्या रक्षणासाठी, संरक्षणासाठी स्वतःचं बलिदानही त्यांनी दिलेलं आहे. त्यामुळे ती गल्लत न करता तुम्ही ओबीसीसाठी नेमकं काय दिलं हे सांगितलं असतं तर बरं झालं असतं. सर, एक शेवटचा प्रश्न असा आहे, हिवाळी अधिवेशनाला आता फक्त 1-1.5 महिनाच लागलेला आहे. हिवाळी अधिवेशनामध्ये विदर्भाचे जे प्रश्न आहेत, धान उत्पादक शेतकऱ्यांपासून ते आत्महत्या शेतकऱ्यांच्या सगळ्या वाढलेल्या आक्षेप वर्तमानपत्रात आहे, आगामी 3-4 महिन्यात हे संख्या वाढलेली आहे, सगळे प्रश्न तुम्ही उपस्थित करणार होता विरोधी पक्ष नेता म्हणून, काय तयारी काय? नाही, तयारी आमची सुरू झालेली आहे, तयारी करतो. अनेक प्रश्न आहेत, या सरकारला उत्तर देण्याची नामुष्की येईल, त्यांच्याकडे उत्तरच नाही अशा प्रकारचे प्रश्न या सरकारने निर्माण केलेले आहेत. स्वतःच्या स्वार्थासाठी, स्वतःच्या फायद्यासाठी अत्यंत चुकीचे निर्णय घेतलेले आहेत. यांनी सर्व महाराष्ट्रातील जनतेला वाऱ्यावर सोडलेलं आहे आणि आजही खरेदी कापूस आणि सोयाबीनची खरेदी हमीभावापेक्षा कमी दराने होते आहे, तरी सरकारचं लक्ष नाही आणि त्यामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्यात. मराठवाड्यामध्ये पूर्णतः सोयाबीनचं मुख्य पीक आहे ते नष्ट झालं, तरी पण आणेवारी अधिकाऱ्यांनी मात्र अधिकची दाखवली. आज 60% वर आणेवारी दाखवली. हे कोणामुळे झालं की सरकारची देण्याची, शेतकऱ्याला मदत करण्याची कुवत नाही, म्हणून प्रशासनाला धरून तुम्ही आणेवारी वाढवताय आणि आणेवारी वाढवून शेतकऱ्यांना पुन्हा गळा घोटण्याचं काम करताय. हे अनेक प्रश्न आहेत, शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत, भ्रष्टाचाराचे प्रश्न आहेत, अनेक मंत्र्यांचे, अनेक टेंडरमध्ये झालेला झोल आहे, टोलचा झोल आहे, खूप विषय आहेत. ओबीसीचे प्रश्न आहेत, मराठ्यांचे प्रश्न आहेत, धनगरांचे प्रश्न आहेत. यावर सरकारच्या भूमिका आम्ही विचारूच, हे सगळी तयारी आम्ही करतो. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.